एक धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे अमरावतीमध्ये, कारण जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानं पालकाला शिवीगाळ केली। अमरावती जिल्ह्यातील कणी मिर्झापूर मधला हा प्रकार, पालकाला शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल सुद्धा होतोय। शाळेमध्ये उशिरा येत असल्याचा जाब विचारल्यानं या मुख्याध्यापकानं पालकाला दमदाटी केली आहे। तुम्ही कोण काय काय साहेब होय का काय लावली मला माहिती का बाहेर ऑफिस मध्ये कंप्लेंट करा किती लेट झालं। नाही तुम्ही म्हणे 7 वाजता येतो म्हणे। 7 वाजता नसते, शनिवारची शाळा 7:30 ला असते, समजलं? हां, तुम्हाला माहित नाही शाळा किती वाजता? तुम्हाला टाइम माहित तर नाही कोणी। मग किती वाजता आले मग तुम्ही? मग आता आलो 7:30 ले। 7:30 वाजले का आता? मग किती वाजले? आभार घडाय। मग तुम्ही काय माझे बॉस नाही की साहेब नाही की? मग कोण मी? तुम्ही कोण आहे? चपराशी नाही शाळेचे? शाळेत चपराशी। तुम्हाला जाता तुम्ही लवकर गेटच्या बाहेर अशी मारांना धनकावून दिन लक्षात अरे बापा। हो, तुम्ही फटकन गेटच्या बाहेर निघा। मी पालक नाही काय? हो पालक आहे तर पाहिले पाय तुमच्यासारखे 56 पालक पाहिले माझा लवा तिकडे काना खालचा सांगता मग। हो 56 पालक पाहिले, झालं निघा तिकडे बाहेर गेटच्या बाहेर लवकर जा तुम्ही 2 मिनिटात। विचारायचं नसते काय? हा काही विचार लागत नाही, साहेब नाही तुम्ही विचार मला कोणी विचारणार नाही आहे। हा मी 12 वाजता मला कोणी विचारू शकत नाही, मला काही काम असू शकते, समजलं? एखादं कोणतं तुमच्या मताने तुम्ही येऊ हो शकता। माझ्यापणानं करून मी जा तुमच्याकडून जेवते करून घेता। हो लेट झाले का तुम्ही? काय बॉस साहेबगिरी करून आले का इथं? हा जास्त शहाणपणा करून आले का? एवढं बोलावं लागतं? लेट झाले का विचारलं कसं लेट झाले का म्हणून? बाबा 7:40 ला आले तुम्ही। मग किती झालं लेट? 7 वाजता उघडायला पाहिजे शाळा। 7 वाजता का झाकटी तू करतो ना 5 वाजता इथंच थांबतो, रात्री तुमच्या घरी जेवण करत नाही इथंच थांबत जाईल। चालले मोठे लेट झाले का आणि फेट झाले का करून राहिले का? जास्त शहाणपणा नका करू इथं। तुम्हाला काल मी सांगितलं ना, समजू प्रेमाने सांगितलं, साऱ्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही अगोपणा करून राहिले का इथं येऊन? मी काय अगोपणा केला? लेट झाले का सर? 40 ले आले पप्पा, एवढं तुम्हाला घड्याळ समजते? मग तुम्हाला तर मला घड्याळ पाहणं। निघा तिथं, वेळ डिस्टर्ब नका करू, आमचे काम आहे। चला बाजूला जाऊ मग। टाकायचा नाही। हा ठीक आहे, बोलल्याबद्दल धन्यवाद।